श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा, तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करीगा. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देव असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलपासी स्वच्छ होते म्हणून. म्हणून पतितांचा कंटाळा करू नका रे घन निळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषातून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रविशी. तम जो जो भेटण्या येई, तो तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायण. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा, आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दास गणू ह्या घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वांचून मज प्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान व्हा, हा कळसाध्य परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा एकतसा. एक विधा निष्ठा ज्याची, जडली गजाननपदी साची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवड्यांच्या. तो धोंडा देता मस्तरीला, एकाएकी झोक गेला 30 फुटांवरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडला लोकांनी पाहिला, जन्मंती मेला मेला उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचतो. परी घडले अघटित कोठे न लागले त्या प्रत, जैसा चेंडू झेलित तैसे त्याचे जाहले. सोपान न साहो ज्यापरी, ऊन जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला, पडता पडता करास. काय पाय भूमीसी लागता क्षणी, तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थ न घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेच आज तुला. दैवानेच आला तुझ, काय तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जगती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांची घेऊन रामनवमीसाठी जाणं बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ केला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेच साचे, खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसा होता कितीतरी.
उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला जनाचा तो समुदाय भला, तो न मनी वर्णवे, तो न मसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबा सेक्या पायी, होती तिला सोसली नाही गर्दीती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दीती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती दोन, खांबा खाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालूनी लोभो खडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शास्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या राजपुताणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणेन लागला मार हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्वेवत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडीत असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गेला थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा, एक ऐसे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्या स्वरूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाक रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची हो ऐकून हाक, दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयेसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुला सांगायला ते तू ऐक मनापासून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाई निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी पडणार नाही. आणि ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन दक्षिणा याच कासी दिल्या जाणा, ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमानी, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेविली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्या पासी, ती आनंदे देई मसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझा विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे वर पडते जरी, तरीही तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चेटुक भूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जिम्मेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे.
पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरून, त्याचा उपयोग करणे जाण, अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात. साधू कोण, संत कोण, हे पहावे शोधून, दांभिकाच्या जात नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझा मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी न वरी, साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या, कोप ईश्वराचा हो तसे, बापासाचा संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायऱ्या कारणे, समयानुसार मान द्यावा. कोप असावा ब्रह्मात्कारी, दया असावी अंतरी, जैसा काते फण सावरी, काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला, अंतर्ध्यान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला, हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोन परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबद निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका, वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमध्यायी मंगलाचरण, देवगुरुचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावीसी, देवी दासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊ बैसले. पितांबर शिष्याला रस्त्यात चमत्कार दाखविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली, तेथ पासूनी भली शेगावचे मठात. जानराव देशमुखांचे गडांतर टाळिले साचे, देऊन तीर्थ पायाचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबासी दिला मार, ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थ्याध्यायी ठाई येणे रीती असे पाही, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया, सत्य सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला, जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविलेले, तेच समर्थ मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोकात दाऊन मुक्त केला, शिष्य हाते करविला ताट वसंत पूजेचा. कथा पंचमध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या. गुरुख्यांनी पूजा केली, गावांची मंडळी तेथे आली, महाराजासी घेऊन गेली पिंपळ गावा कारणे. हे कळले बंकटलालाला, तो पिंपळ गावास गेला महाराजांसी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थांसी आणले परत, काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला, एका क्षणात आणले जरा त्या कोरड्या विहिरी ठाई.
भास्कराची उडवली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती, शेगावास गुरुमूर्ती, ही कथा पंचमात. षष्टाध्यायी ऐसे कथा, बंकटलाले गुरु सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत पळू लागले असती, सत्य जीव आपुला घेऊनी. बाधा गांधील माशाची, महाराज न झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंहजीस भेटल्या स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंहजी होता भला, शिष्य कोतशा अलीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंहजीसी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवर ग्रामाभितरी, कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्टमाची पूर्तता. गावांची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली, हमेशा होई बोला चाली त्याची समर्था बरोबर. हरिपाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मुल विद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उसांचा चमत्कार दावून या साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. भिक्या नामे दिला सूत, खंडू कडताजी पाटला प्रत, अम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐसा कथा सप्तमाध्यायी, कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्था ठाई, जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात, दुफळी पाटील देशमुखात, अर्ज दिधला सरकारात, महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले, ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुट्टे झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला, सहज लिहिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनम छिंदंती श्लोकाला रहस्यासै सांगून. जळत्या पलंगाच्या महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला खून, नवस करणाराला दिवस असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी, घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन, संशय रहित केले मन तया राम दास्याचे. दशमाध्यायी सुरेख अमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख, तेथे बाळा भाऊला. गणेश अप्पा चंद्राबाई यांनी अर्पिली संसार पायी, भाव भक्तीने लवलाई श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिदला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड काय सुखलालाची, अति गरिबी केली साची, दांभिक भक्ती घोड्याशी कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन, भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदास भेटाया. श्यामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी, येथे झाले पुण्य राशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्याचे देह ठेविला द्वारकेश्वर सन्निध्याला भला, सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थला, वांचविले गणू जवार्याला, सुरंग उडता विहिरीत. शेट बचूलालाची कथा द्वादशाध्यायासाची, मूर्ती निरीक्षितपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडलीसी बळीरामाच्या शेतासी, वठलिया आंब्यासी पाने फळे आणविले. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधीस्थ, नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने.
विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला, परजन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थांनी निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास, नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णल्या असती साकल्ये. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे 12वा. आले अकोले नामक गावाला टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराच्या हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण करावया कारणे. श्रीधर गोविंद कळ्यास करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही. कथा ऐसा 16व्यासी पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारले त्यासी येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला इस्मा सिंग हस्ते पाठविला, करावयाच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस विष्णुसाच्या घरास जया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणानी सत्पुरुषासी त्रास द्याया, महेत बशा साईला. पाठवून दिले पंजाबाला, हृदयवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामती नमाची साची, भेट गंगा भागीरथीसी झाली आकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्या माझी साची, कवर डॉक्टर फोडाची कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापूला कळल्या दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचे वारकरी मरीने झाला आजारी, त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला दावून त्याचा गलित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी दिली काशीनाथ पंतासी आशीर्वाद, तो अहर्निशी तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे. त्यांच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात, परी हरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणाचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत, समर्थांशी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेव नंद सरस्वती जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दुष्टादुष्ट होता नुसती आनंद झाला उभयंता ते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला, तो समर्थांनी निवटिला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून, समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिदले दर्शन निमोन कराला. तुकारामे अपुला पुत्र समर्थ वाहिला, नारायण नाम भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कलाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्याचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवणी.
आता हा 21वा अध्याय कथेचा कळस बरवा, ह्या अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोत हो. प्रत्यक्षा परिप्रकार येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठे न भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगतो ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्याची नावे करीतो कथन, कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगावी गावच्या बनाजी, उमरीचा तो गणाजी, भटवाडीचा मेसाजी. लाडे गावांचा गंगाराम, भागून नंदू गुजामाई, अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवाजी, मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीच बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा. किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणारा गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठ्या मोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामाची जिरून गेल्या, परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमावण्यासाठी, भली योजना ती ऐशी झाली ती ऐकावी बुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करिता जोर रुपये मागे एक आणा. तैशीच बाजार पेठेशी अन्य अथवा धान्य अथवा कपाशी जे येईल विकायासी, पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा, हर्ष वाटे देताना, काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठी चार सर्व श्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेटजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिकन्यून न खापायचे जगदंबे कलिकेस. काही चुकता विधानात तत्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठाना प्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलाल बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा, एकनिष्ठ पहिल्या पूर्ण आहुतीच्या दिवशी. एकनिष्ठ पहिल्यापासून पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी, प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून, म्हणती हे काय झाले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिऊ नको मानसी, माझा तारिता पुण्यरासी समाधीस बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे, पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न, भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येते तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले भूत चंडीतया. बनाजी तिकडे सांगविकर यांनी केला स्वाहाकार, कसूर्याची राहणारा गुजाबाई नामजीचे. चापड गावींचा वामन, श्यामरावाचा चंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी, खरे खरे साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तात्वत कालपर्यंत वऱ्हाड होता सुखी बहु. जशी जशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली, अवदसेने घातली माळकंठी वऱ्हाडाच्या. विपुल पिकणे टाकेली काश्यपीने पहा भले, नवे वाहू लागले वारे सर्व वऱ्हाडात. वऱ्हाडाची ऐसी दैना समर्थांची पहावेना, म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात.
30 फुटांपासून पाया आणले भरून, तेथेच हा काहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते रागा आला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वऱ्हाड व्हावा निर्धारी, ऐसे चित्तांत असल्या जरी ह्या वऱ्हाडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननांच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखा लागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल वऱ्हाडासी बिकट काळ, याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा, कर्तृता काळी कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपल्या मानसी. या गजानन जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्याची न रोपे हो हाती साखरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करावो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती सुचिरभूत अंगणा, अभक्ती ही वारंगणा, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबना सर्वत्र. सन्नितीला सोडू नका, धर्म वासना टाकू नका, शत्रू न माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसा तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, या वऱ्हाड प्रांतास ते कधी विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननांचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पावा हो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर भाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंदनाचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थ शब्दांचा साचार, मोदक समजावी बुध हो. ती अर्पुन गजानन पारायण रूपी पारणा साधवून घ्यावा कराना, वेळ आता थोड काही. हा ग्रंथ न कादंबरी ती गजाननाची लीला खरी, येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजावी बुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित, शाखा अध्याय तयाप्रत, पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव, संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चित्तिले फळ देईल जाणी, दृढ विश्वास असल्या मनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचने, निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशी ला हा ग्रंथ जो वाचील भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी, बसून एका आसनावरी, राहून या सुचिरभूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असतो यातना त्याच्या निरसतील, जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येईल भूत, लाग न साधे यत्किंचित तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व हे भाविकाला प्रचित, कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरिता.
पूर्वकालीन ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी उंबरखेडी एकनाथ सखाराम अमळ नेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमणा बादी माणिक प्रभू तेवीच ह्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची येरझार जन्म मृत्यूची साचार होईन वालपार दुस्तर भवा मधुनी. आता स्वामी दया घना तुला येवो माझी करुणा दास गणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा भेब झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येवो वीट चित्ता माझी दयाळा. आमरणवारी घडो संत चरणी प्रेमा जडो अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणूस साच्या समर्थ दास गणूचा अभिमान व्हावया मानसी. मी सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज हेच मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा तैसीच मी बदलो जाणा हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र ते रतनसाने मजप्रत आणून दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा न उपयोग केला म्हणून अधिक न्यून आला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात त्रैमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्रीदास गणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविकांप्रत भव सिंधू तरावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकविंशोऽध्यायं समाप्तम्. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव. इति श्री गजानन विजय ग्रंथ समाप्तः. श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय.